मागच्या वर्षी सरकारने जेव्हा जाहीर केलं की कोळीवाडे हे झोपडपट्टे आहेत, तेव्हा मी सरकारला विरोध केला आणि सांगितलं की 2000 वर्षापासून आम्ही ते आगरी कोळी भंडारी ईस्ट इंडियन राहतो, तर आम्हाला आमच्या जमिनीचा अधिकार हवा. आणि हा संघर्ष मागच्या वर्षभर कोळीवाड्यामध्ये चालू होता आणि सरकारने 12 नोव्हेंबरला यांची मोजणी केली, परंतु फक्त मोजणी केलेली आहे, जमिनींचा अधिकार दिलेला नाही. आणि 2019च्या निवडणुकीपर्यंत ही मोजणी अशीच ठेवून आमच्या लोकांना फसवण्याचा डाव होता. म्हणून आम्ही सगळ्या ओबीसींनी निर्णय घेतला की या जमिनीचा जो कायद्याचा जो सातबाऱ्याचा हक्क आहे तो आम्हाला मिळवायचा आहे. आणि हा हक्क देण्याचं काम आतापर्यंत मागासवर्गीयांना कुठल्याही उच्चवर्णीय नेत्यांनी केलेलं नाही. हा देशाचा इतिहास आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1932 साली तो आम्हाला अधिकार दिला होता आणि तोच आज अधिकार बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली आम्ही लढून मिळवू, अशा प्रकारचा हा आजचा संघर्षाचा दिवस आहे. याच्यामध्ये आम्ही जी मागणी केलेली आहे की क्लस्टर आणि SR योजनेला आमचा पूर्णपणे विरोध आहे. आम्हाला आमच्या जमिनीचा अधिकार पाहिजे. जी जमीन आमची आहे, मुंबईची आहे, त्याचा विकास आम्ही स्वतंत्र करू. आणि कोस्टल रोड प्रकल्प असेल, शिवस्मारक असेल, नवी मुंबई एअरपोर्ट असेल आणि मुंबईच्या समुद्र किनाऱ्यावर होणारे सगळे प्रकल्प, या प्रकल्पामध्ये 2013 नुसार आमच्या लोकांचं पुनर्वसन व्हावं. कारण छत्रपती शिवाजी महाराजांचे शब्द आहेत, ज्याचे आरमार त्याचा समुद्र. आरमार म्हणजे होड्या, आरमार म्हणजे जहाजं, आरमार म्हणजे व्यापारी जहाजं, ही आजही आमची आहेत. आणि म्हणून समुद्र आमचा आहे, कसेल त्याची जमीन तसाच कसेल त्याचा समुद्र. आणि म्हणून 2013च्या कायद्यानुसार आमच्या लोकांचं पुनर्वसन व्हावं. ज्यांचं दिवसाला 1000 रुपये उत्पन्न आहे त्यांना कमीत कमी 15 लाखाची भरपाई भेटली पाहिजे. ज्यांचे बोट मालक आहेत त्यांना 3 कोटीपर्यंतची भरपाई मिळाली पाहिजे. त्यांना बिनव्याजी कर्ज भेटलं पाहिजे, अशी आम्ही मागणी केलेली आहे. आणि मच्छीमार व्यवसाय हा शेतीचाच प्रकार आहे, समुद्राचाही सातबारा असला पाहिजे, अशा प्रकारचं आमचं इथे म्हणणं आहे. समुद्रामध्ये आता जी जलवाहतूक सुरू होते, पर्यटन होते, या सगळ्या आधुनिक व्यापारामध्ये सागरी पोलीस असतील, नौकानयन असेल, नेव्ही असेल, याच्यामध्ये आमच्या तरुणांना 30% आरक्षण असावं, अशा प्रकारची आम्ही मागणी घेऊन येतो आहे. आणि आरक्षणाचा मुद्दा हा महत्त्वाचा मुद्दा आहे की समुद्रावर मासेमारी करत असताना मुंबईत राहताना ओबीसी समाजाला आरक्षणाचा जो धोका आहे तो कधी कळला नाही. आणि मागच्या सरकारनं उच्चवर्णीय असलेल्या, प्रगत असलेल्या, पुढारलेल्या असलेल्या मराठा समाजाला ओबीसीमध्ये आरक्षण देऊन समस्त ओबीसींची फसवणूक केलेली आहे. याच्या विरुद्ध आज एल्गार आहे. सगळ्या ओबीसी जाती आज सांगणार आहेत की हे 16% मराठा आरक्षण आहेत, हे ओबीसीमध्ये दिलात तर आमच्या सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्था, नगरपरिषदा, महानगरपालिका, इथे जे आमचे नगरसेवक होत आहेत ते नगरसेवकांचे जे प्रतिनिधित्व आहे ते संपणार आहे. शिक्षणातलं आरक्षण संपणार आहे. 13% जे रोस्टर नवीन आणतायत त्यातून सुद्धा आमच्या लोकांचं प्रतिनिधित्व संपतं आहे. आणि म्हणून या सगळ्याला विरोध करण्यासाठी आज आम्ही येथे एकत्र आलेलो आहोत. मुंबईमध्ये कृषी उत्पन्न बाजार समित्या झाल्या, पण मुंबईचा व्यवसाय हा मत्स्य व्यवसाय, मासेमारी. त्या मासेमारीची व्यापाराची केंद्र किंवा मच्छी मार्केट जशी हवीत आंतरराष्ट्रीय स्तराची तशी झाली नाही, ती आमची मागणी आहे. आणि मुंबईमध्ये जी 5,000 एकर मिठागरांची जागा आहे, इंग्रज येण्यापूर्वी मिठाचा धंदा आम्ही करायचो, आगरी कोळी माळी भंडारी करायचो. त्या जागा सरकारच्या नावे आहेत, त्या जागा बिल्डरांना सरकार देण्याच्या बेतात आहे. या जागा आमच्या ओबीसी, SC, ST समस्त मागासवर्गीयांना द्याव्यात, त्यांच्या घरांसाठी द्याव्यात, ही आमची मागणी आहे. त्याचप्रमाणे मराठा समाजाला मागासवर्गीय ठरवण्याचं काम ज्या मागासवर्ग आयोग, गायकवाड आयोग यांनी केलेलं आहे, त्यातले जे निकष आहेत, त्यातल्या संस्था या संस्था चुकीच्या संस्था आहेत, उच्चवर्णीयांच्या आहेत आणि त्यांनी ठरवून ओबीसींना फसवलेला आहे. हा मागासवर्गीय आयोगच रद्द करावा. आणि प्रगत मराठा समाजाला मागासवर्गीय ठरवण्याचं काम ज्यांच्याकडून झालं आहे ते खोटं काम आहे, वाईट काम आहे. आणि हे सगळं ओबीसींच्या आरक्षणाच्या हक्कावर गदा आणणारं काम आहे. म्हणून मागासवर्गीय आयोग रद्द करावा, अशी आमची मागणी आहे. ओबीसी आणि मागासवर्गीय SC, ST समाजामध्ये जे लोक जमीन कसतात, जिथे कसतात, आदिवासी असतील आमचे, त्यांना त्या जमिनी दिल्या पाहिजेत. त्यांच्याबदले जे भूमिहीन आहेत त्यांना जमिनींचं वाटप सरकारने करावं. सगळ्या सरकारी प्रकल्पांसाठी जेथे भूसंपादन झालेलं आहे तेथे मुंबईतले रस्ते असतील, कोस्टल रोड असतील, शिवस्मारक असेल किंवा ज्या जमिनी सरकार घेत आहे, सिडको असेल, इथे ताबडतोब आमचं पुनर्वसन व्हावं, अशी आमची मागणी आहे. कालच मुंबईमध्ये आमच्या वडार समाजाने नवी मुंबई विमानतळात घरांसाठी उपोषण केलं 3 दिवस. नवी मुंबईतले सगळे प्रकल्पग्रस्त
95 गावातलं गावठाण हक्क मिळावा आणि घरं अधिकृत व्हावी, सुरक्षित व्हावी म्हणून उपोषण करतात। हा सगळा प्रकार महाराष्ट्रातले उच्चवर्णीय ज्या जाती आहेत, ज्या सत्तेत आहेत, हा ओबीसींवर ठिकठिकाणी अन्याय करतात। याचा विरोध करण्यासाठी आम्ही इथे आलेलो आहोत आणि ओबीसी, भटके, विमुक्त आणि समस्त मागासवर्गीय यांच्या रक्षणासाठी ॲट्रॉसिटी कायदा अधिक कडक करावा। आमच्या जमिनी सरकार घेतं, पण उच्चवर्णीय अधिकारी त्यांचे पंचनामे करत नाहीत, त्यांना नुकसान भरपाई देत नाहीत। यांच्या विरोधात ॲट्रॉसिटी दाखल करावी। आमच्या नवी मुंबईत सुद्धा अनेक मराठा अधिकारी शिडकोमध्ये बसून दिवसा ढवळे आमची घरं पाडतायत, न्याय मिळत नाही, न्यायालयाचं सुद्धा ते ऐकत नाहीत। यांच्यावर ताबडतोब कारवाई करावी, अशा प्रकारच्या मागण्या घेऊन आम्ही इथे आलेलो आहोत। माझी मुंबईतल्या कोळी, आगरी, भंडारी, ईस्ट इंडियन आणि आदिवासी आणि सगळ्या समाजाला विनंती आहे की भारत माझा देश आहे या तत्वाने मुंबईची जमीन आमची आहे। जिथे आम्ही राहतो त्या घराखालची जमीन आहे, जिथे आम्ही मासे सुकवतो ती जमीन आमची आहे, जिथे आम्ही बोटी लावतो ती बंदराची जागा आमची आहे आणि ज्या समुद्रावर आम्ही मासेमारी करतो तो समुद्रसुद्धा आमचा आहे। सागरी पर्यटन आमचं आहे, जलवाहतूक आमची आहे, सागरी व्यापार आमचा आहे आणि या हक्कांसाठी आता आपण लढा पुकारूया। मुंबईत आलेल्या 70 वर्षातल्या कुठल्याच सरकारने किंवा मुंबई महापालिकेने आम्हाला हे अधिकार दिलेले नाहीत। आमची घोर फसवणूक केलेली आहे म्हणून विनंत्या खूप झाल्या, अर्ज खूप झाले। आता सत्ता परिवर्तन आणि सरकार बदलण्याची लढाई आहे। माझी पुन्हा एकदा विनंती, सभेला अजून वेळ आहे, आपण घरात असाल तर ताबडतोब इकडे या।